माझे नाव भाऊसाहेब बापूराव पालखेडे, राहणार खडकसुकेने, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। माझ्याकडे 4 एकर बाग आहे। शरद शिडलेस 1 एकर आणि थॉम्सन 3 एकर। हा शरदचा प्लॉट आहे। 18 सप्टेंबर 2023 ला कटिंग केलेली आहे याची। माझ्या द्राक्ष बागेचा शेंडा कमी होत होता, त्याच्यामुळे मी आयडियल ॲग्रीचे ग्रेस बूम सोडले, त्याच्यामुळे शेंडा चांगला भेटलेला आहे। माझा शरदचा प्लॉट असताना शेंडा भेटत नव्हता, पण मग यंदा 14-15 पानं भेटलेले आहे, त्यामुळे माझ्या प्लॉटची सेटिंग सुद्धा चांगली झालेली आहे। मला रिझल्ट चांगले आल्यामुळे मी 50 ते 60 दिवसात परत ग्रेप्स 1 परत सोडले। मी ग्रेस 1 सोडल्यामुळे मला ते रिझल्ट चांगले आले। त्याच्यानंतर मी 80 ते 85 दिवसाला ग्रेस बूम 2 ते परत सोडलेले आहे, त्याच्यामुळे माल एकदम क्रंची। ग्रेप्स नंबर 2 हे सोडल्यामुळे मालाची फुगवण चांगली झालेली आहे। परत मालाला कलर एकसारखा येत आहे। कलर आणि टिपिंग क्वालिटी चांगली दिसते। त्यासाठी आयडियल ॲग्रीचे समीर जाधव यांचे आभारी आहे। नमस्कार। आयडियल ॲग्रीचे ग्रेप्स बूम 1, ग्रेप्स बूम 2 हे 2 किट 4 लिटर 400 ग्रॅमचे आहे। त्यामधील ग्रेप्स बूम 1 हे आपण फेलफूट नंतर 1 किट एकरी ड्रिपद्वारे सोडलं गेलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला मुळांची वाढ असेल, शेंड्यांची वाढ असेल किंवा जिथं शेंडा कमी असेल किंवा स्टोरेज कमी असेल, या ठिकाणी ते सोडता येतं। त्यानंतर आपण सेटिंगच्या अवस्थेमध्ये किंवा सेटिंग झाल्याच्या नंतर 60 दिवसापर्यंत आपल्याला ग्रेप्स बूम 1 हे ड्रिपद्वारे सोडता येईल। त्यामधील ताणेवर सुद्धा कमी होतो किंवा थंडीच्या अवस्थेमध्ये आपल्याला सोडता येईल। साईज तिथे मिळून जाईल। त्यासाठी त्यानंतर आपल्याला 60 ते 85 दिवसामध्ये आपल्याला ग्रेप्स बूम 2 त्यामध्ये लिप्टर NPK कॉन्सरिया आणि लिप्टर P 1 लिटर, लिप्टर K 2 लिटर आणि लिप्टर व्याम 400 ग्राम मायक्रोरायझा त्यात दिलेला आहे। त्यासाठी आपल्याला 60 ते 85 दिवसामध्ये किपिंग क्वालिटी असेल किंवा वजनवाढी असेल किंवा क्रंचीपणा असेल, या ग्रेप्स बूम 2 मधून आपल्याला मिळेल।